श्रावणी सोमवार कपाळेश्वर देवस्थान गोदावरी घाटावरील शिवलय येथे नंदी नाही। श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्याने नाशिक गोदावरी घाटावरील सुप्रसिद्ध असे कपाळेश्वर देवस्थान हे भाविकांनी गजबजले। हे मंदिर साधारणपणे 7व्या शतकात सत्ताधारी पल्लवांनी बांधले असे मानले जाते। हे मत नयनार संतांच्या स्तोत्रातील मंदिराच्या संदर्भावर आधारित आहे। तथापि नायनार सबंदर आणि संत अरुणगिरीनाथर हे कपालेश्वर मंदिर समुद्रकिनारी वसलेले असल्याचा स्पष्ट संदर्भ देतात। मंदिराच्या आत 12व्या शतकातील शिलालेख आहेत। मंदिराचे 100 फूट गोपुरम गेटवे टॉवर 1906 मध्ये बांधले गेले होते, ज्यात स्टुको आकृत्या सुशोभित केल्या होत्या। मंदिराची देखरेख आणि प्रशासित तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि बंदोबस्त मंडळाद्वारे केली जाते। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील महादेव मंदिरात गेलात तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच। नंदी हा महादेवाचं वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडी समोरचं स्थान असतं। मात्र नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे। महादेवाचं हे एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीच नाही। महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी ब्रह्मदेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथ घातलं। मात्र त्यांचं पातक काही दूर होईना। आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं। या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले। आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, त्यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलाय। जय भोलेनाथ, हर हर महादेव। श्रावणी दुसऱ्या सोमवारच्या सगळ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा। आणि कपालेश्वर मंदिरामध्ये सगळ्या भाविकांचं खूप स्वागत आहे। आणि दरवेळेस भाविकांची गर्दी लक्षात घेता, मागच्या सोमवारची देखील गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी मंदिरात ते सकाळी 4 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन उपलब्ध आहे। आणि सगळ्या महिला पुरुष ह्या 2 सेपरेट लाईन्स केलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठल्याही महिलेला दर्शन घेताना त्रास होत नाही आहे। आणि पहिले 2-2 तास लागत होते दर्शनाला, आता हार्डली एक 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रत्येक भाविकांचं हे अतिशय सुंदर प्रकारे दर्शन होतं आहे। आणि सगळ्यांच्या भाविकांच्या सिक्युरिटीसाठी, भाविकांच्या सेफ्टीसाठी सिक्युरिटी गार्ड्स इथे आहेत, बाउन्सर्स आहेत, सूर्या अकॅडमी, गरुडचेफ अकॅडमी, स्वयंसेवक अशी भरपूर प्रकारची सेवा पण उपलब्ध इथे ठेवलेली आहे। जय भोले। नमस्कार। आज कपालेश्वराच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहे। आम्ही खाली पायरीतूनच दर्शनाला आलो, कारण फक्त 10 मिनिटात आमचं छान दर्शन झालं। इथलं जे सगळं नियोजन आहे ते खूप सुंदर आहे। इथले जे ट्रस्ट आहे यांची खूप सुंदर त्यांनी व्यवस्था केलेली आहे। सगळ्यांना एकदम छान व्यवस्थित दर्शन होत आहे। आमचं आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे। अजून आम्ही आमचं 10 मिनिटात दर्शन झालं। आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार करून टाका। रेडी। श्रावणी सोमवार निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऑफिस ग्रुपतर्फे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असतो। श्रावणी सोमवार असेल, आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, या दिवशी ऑफिस ग्रुपतर्फे असे प्रसाद वाटपाचे कार्यक्रम आयोजित केलेले जातात। तरी मोठ्या प्रमाणात भाविक याचा लाभ घेतात आणि भाविकांनी असाच यापुढे देखील प्रसादाचा लाभ घ्यावा। आम्हाला जे सहकार्य मिळतं ऑफिस ग्रुपला भाविकांचं, हे देखील भविष्यात मिळत राहो अशी अपेक्षा आहे। स्टार न्यूजसाठी गणेश देवाडे, नाशिक।